स्वाध्याय 3.3 प्रश्न पहिला, 1,25,49,367 या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीमधील फरक शून्य आहे। संख्या दिलेली आहे 1,25,49,367 या संख्येतील कोणता अंक आहे ज्याची स्थानिक आणि दर्शनी किंमत यातला फरक शून्य आहे। तर उत्तर अतिशय सोपं आहे। सर्वात शेवटचा जो अंक आहे 7, या 7ची स्थानिक किंमत आहे 7 आणि या 7ची दर्शनी किंमत सुद्धा 7च आहे। म्हणजे यातला फरक जर आपण काढला म्हणजे वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर मिळेल 0। स्थानिक आणि दर्शनी किमतीमधला फरक आहे 0। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 2, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लाख आहे। बघा 4 पर्याय दिलेले आहेत। 4 पर्यायांमध्ये कोणत्या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत 1 लाख आहे। आता पर्याय क्रमांक आपण 1 चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 हा अंक कुठे आहे तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख। म्हणजे दशलक्ष स्थानी 1 आहे म्हणजे ज्याची स्थानिक किंमत आहे 10 लाख। म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा। पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 कुठे आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि दशलक्ष स्थानी। या ठिकाणी सुद्धा दशलक्ष स्थानी आहे 1 म्हणजे याची स्थानिक किंमत झाली 10 लाख। म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा। पर्याय क्रमांक 3 बघा, 1 अंक या ठिकाणी आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख। म्हणजे लक्ष स्थानी 1 हा अंक आहे म्हणजे ज्याची स्थानिक किंमत आहे 1 लाख। म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला 1 ज्याची स्थानिक किंमत आहे 1 लाख। म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3, 34,597 या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज व या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यामधील फरक किती। बघा संख्या आहे 34,597, यामध्ये दशक स्थानी आहे 9 आणि हजार स्थानी आहे 4। दशक आणि हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे आता 9 ची स्थानिक किंमत आणि या ठिकाणी 4 ची स्थानिक किंमत। 9 ची स्थानिक किंमत आहे 90 आणि 4 ची स्थानिक किंमत आहे 4000। आता यांची जर आपण बेरीज केली तर ती किती होणार, 4090 ही झाली या दोन अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज। मग आता संख्येत आणि त्यानंतर संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज। मग संख्येमध्ये 34,597 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज केली तर तेवढीच येणार आहे। बघा 34,597 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची जर आपण बेरीज केली तर ती 34,597च येणार आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 4090 आणि 34,597 यातला फरक शोधायचा आहे। म्हणजे आपण करणार वजाबाकी 34,597 वजा 4090। बघा या ठिकाणी 7,7 9तून 9 गेले 0, 5तून 0 गेला 5, 4तून 4 गेले 0, 3,3 उत्तर आलं 30,507। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 30,507। प्रश्न नंबर 4, 77,02,509 ही संख्या अंकात लिहिताना 77,20,509 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले। बघा 77,02,509 ही संख्या लिहायची होती। ही संख्या लिहिताना 77,20,509 म्हणजे बघा 2000 आणि 20,000 असा या ठिकाणी फरक झालेला आहे। म्हणजे लिहायचे होते 77,02,000 आणि 509। बघा 509 अशी लिहिली म्हणजे लिहायचे होते 77,02,509 असे लिहायचे होते। पण लिहिताना काय लिहिली 77,20,509 म्हणजे कितीचा फरक झाला तर आपण काय करणार, वजाबाकी करणार। म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करूया। 77,20,509 वजा 77,02,509। बघा या ठिकाणी मी लिहितो 77,02,509 मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो। 9तनं 9 गेले 0, 0तनं 0 गेला 0, 5तनं 5 गेले 0। आता 0तनं 2 जाऊ शकत नाही, हा 0 वर लिहिला, 2कडनं हातचा घेतला। या ठिकाणी झाले 10, 10तनं 2 गेले खाली राहिले 8, 81 1
पुन्हा 7तनं 7 गेले 0, 7तनं 7 गेले 0, उत्तर आलं 18,000. म्हणजे उत्तर कितीने चुकले? उत्तर 18,000ने चुकले. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले 1 कोटी आहे? बघा 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये कोणत्या संख्येत 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 गुणिले 1 कोटी. आता 9 गुणिले 1 कोटी म्हणजे किती होणार? तर 9 कोटी होणार. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 9 कोटी. मग कोणत्या पर्यायामध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत 9 कोटी आहे? तर आपण बघूया. पर्याय क्रमांक 1 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. 9 या अंकाची स्थानिक 10 कोटी म्हणजे 90 कोटी झाली. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 9 या अंकाची स्थानिक किंमत 90 कोटी आहे. पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि कोटी. 9 या अंकाची स्थानिक किंमत आहे 9 कोटी. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला 9 हा कोटी स्थानी आहे, म्हणजे ज्याची स्थानिक किंमत झाली 9 कोटी. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. एका 10 अंकी संख्येच्या अब्जस्थानी 5 हा अंक असून शतकस्थानी 7 हा अंक आहे. बघा उर्वरित सर्व स्थानांवर 1 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? एक 10 अंकी संख्या आहे. 10 व स्थान जर म्हटलं तर ते अब्जस्थान आहे आणि अब्जस्थानी आहे 5 हा अंक, शतकस्थानी आहे 7 हा अंक, उरलेल्या सर्व स्थानांवर 1 हा अंक आहे. तर ती संख्या अक्षरात कशी लिहाल? तर आता आपण सुरुवातीला ती संख्या लिहून घेऊया. बघा उर्वरित सर्व स्थानांवर 1 हा अंक आहे म्हणजे या ठिकाणी 1. त्यानंतर शतक स्थानावर आहे 7. बघा एकक, दशक, शतक. त्यानंतर सगळ्या स्थानी काय म्हटलंय 1 हा अंक आहे आणि 10वा जो अंक आहे तो आहे 5. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10व्या स्थानी 5 हा अंक आहे. मग आता या ठिकाणी आपण जर बघितलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी आणि अब्जस्थानी आहे 5 हा अंक. मित्रांनो आपली संख्या तयार झालेली आहे. संख्या आहे 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,711. मग असा पर्याय कुठं आहे? बघा 5 अब्ज 11 कोटी 11 लाख 11,711. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो बघा शतकस्थानी 7 हा अंक आहे, अब्जस्थानी 5 हा अंक आहे आणि उर्वरित सर्व स्थानांवर 1 हा अंक आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 7. 3 गुणिले 1 लाख अधिक 5 गुणिले 10 लाख अधिक 7 गुणिले 10,000 अधिक 1 गुणिले 1 कोटी हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे? बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण आपण सोडवणार आहोत. त्यापासून एक संख्या तयार होईल. म्हणजे हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचं आहे? बघा आता आपण सुरुवातीला करणार गुणाकार. 3 गुणिले 1 लाख, त्यानंतर आहे 5 गुणिले 10 लाख, त्यानंतर आहे 7 गुणिले 10,000 आणि 1 गुणिले 1 कोटी. आता 3 गुणिले जर आपण 1 लाख केलं तर उत्तर येणार 3 लाख अधिक 5 गुणिले या ठिकाणी आहे 10 लाख म्हणजे 5 10 50 या ठिकाणी होणार 50 लाख अधिक 7 गुणिले 10,000 10 70,000 अधिक 1 गुणिले 1 कोटी म्हणजे 1 कोटी. मित्रांनो हा सगळा शून्यांचा खेळ आहे. शून्य व्यवस्थित बघून घ्या. आता या सगळ्यांची आपण करणार बेरीज. सुरुवातीला घेऊयात 1 कोटी. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 1 कोटी. मोठी संख्या त्यानंतर आहे 50 लाख. या ठिकाणी हे 50 लाख, त्यानंतर आहे 3 लाख आणि त्यानंतर आहे 70,000. या सगळ्या अंकांची करणार आपण बेरीज. या ठिकाणी 0 0 0 त्यानंतर 0 पुन्हा आले 7. मग या ठिकाणी 3 5 आणि 1.
मित्रांनो आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, हा या ठिकाणी कॉमा आहे. 1,53,70,000 बघा, 1,53,70,000 म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1,53,70,000. प्रश्न नंबर 8, 100 रुपयांच्या प्रत्येक बंडलात 100 नोटा आहेत. अशी 7 बंडले व 500 रुपयांच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये? बघा, 100 रुपयाचा एक बंडल आहे ज्यामध्ये 100 नोटा असतात म्हणजे 10,000 रुपये होतात. मग आता 100 रुपयाचे 7 बंडल आहेत. बघा, 100 रुपयाचे असे 7 बंडल आहेत म्हणजे नोटा झाल्या किती? नोटा झाल्या 700, कारण की एका बंडलात 100 नोटा म्हणजे 7 बंडलात किती नोटा? 700 नोटा. मग आता 700 नोटा आणि 100 रुपये प्रत्येकी म्हणजे हे किती होणार? यांचा जर आपण गुणाकार केला 700 गुणिले 100 तर उत्तर येणार 70,000. म्हणजे थोडक्यात 100 रुपयाचे 7 बंडल म्हणजे 70,000 रुपये आणि 500 रुपयाच्या 160 नोटा म्हणजे एकूण किती रुपये? मग आता 500 गुणिले 160 आपण करणार. 500 गुणिले 160 जर आपण या ठिकाणी केलं, 160ने जर आपण शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येणार. पुन्हा 160ने शून्याला गुणलं, गुणाकार 0 येणार. आता 16×5 म्हणजे 160ने जर आपण 5ला गुणलं तर उत्तर येणार 800 म्हणजे किती झाले? 80,000. 500 रुपयांच्या 160 नोटा म्हणजे झाले 80,000. मग 70,000 आणि 80,000 यांची जर आपण बेरीज केली, 7 दुणे 14 आणि 1 15 म्हणजे उत्तर आलं 1.5 लाख. मित्रांनो या ठिकाणी किती झाले? 70,000 आणि 80,000 म्हणजे झाले 1.5 लाख रुपये. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1.5 लाख रुपये. प्रश्न नंबर 9, 15 दशलक्ष बरोबर किती? आता 15 दशलक्ष या ठिकाणी लिहिले 15 आणि दशलक्ष म्हणजे काय? तर दशलक्ष म्हणजे 10 लाख. आता लाखावर असतात 5 शून्य, 10 लाखावर किती असतात? 6 शून्य म्हणजे 15 आणि दशलक्ष. दशलक्षावर या ठिकाणी बघा, हे 10 लाख जर आपण या ठिकाणी लिहिले, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 10 लाखावर दशलक्षावर किती शून्य असतात? तर 6 शून्य. मग या ठिकाणी लिहिले 15 आणि दशलक्षाचे 6 शून्य, 1 2 3 4 5 आणि 6, हे 6 शून्य म्हणजे ही संख्या झाली किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 1,50,00,000. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15 दशलक्ष म्हणजे 1,50,00,000. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10, 1 कोटी या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? आता 1 कोटी या संख्येच्या लगतची मागची म्हणजे 1 कोटी या संख्येच्या अगोदर कोणती संख्या असते? उत्तर आपण तोंडी पण सांगू शकतो, पण या ठिकाणी आपण 1 कोटीमधनं 1 वजा करणार म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. बघा, 1 कोटीमधून जर आपण या ठिकाणी 1 वजा केले तर या ठिकाणी किती होणार मित्रांनो? आपल्याला वजाबाकी करायची आहे. हे सगळे अंक खोडणार आपण या ठिकाणी 9 9 9 9 9 9 आणि या ठिकाणी 0. 10तनं 1 गेला 9 9 9,900 या ठिकाणी पुन्हा 9,900 9,900 9,900 9,900 आणि या ठिकाणी 0. मग या ठिकाणी ही संख्या झाली काय? 99,99,999. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1 कोटी या संख्येची लगतची मागची संख्या आहे 99,99,999. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 3.3 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.